Hallelujah. Glory to God. सर्व गौरव परमेश्वराला. आपण बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. So wonderful to hear testimonies. आणि खूप सुंदर साक्ष ऐकून छान वाटलं. And testimonies must give glory to God. आणि आपल्या साक्षीद्वारे देवाला आपण गौरव दिला पाहिजे. Amen. हालेलुया. Testimonies must give glory to God. आणि त्या साक्षीद्वारे आपण देवाला गौरव हा दिलाच So पाहिजे. never hide testimonies. आणि म्हणून तुम्ही तुमची साक्ष कधी लपवू नका. Never hide testimonies. कधीच साक्ष तुमची लपवू That's, नका. I always tell you, that's always a trick of the devil. आणि मी नेहमी तुम्हाला सांगतो ही सैतानाची एक युक्ती आहे. He never wants you to come up and testify तो कधीच तुम्हाला येऊन साक्ष द्यायला लावणार नाही. because he knows कारण त्याला माहिती आहे a testimony एक साक्ष given जी दिली जाते releases God's strength upon your life. आमेन, ती देवाचं सामर्थ्य तुमच्यावर मोकळं करते. I will share you someday मी एक दिवस तुमच्याला सांगेन why testimonies must be given. की साक्ष का दिली पाहिजे. Why we think छोटा सा तो है इसमें क्या बताने का. No, even a smallest testimony must be glorifying सर्वात God. छोटी का साक्ष असताना पण तुम्ही ती दिली पाहिजे देवाच्या गौरवासाठी. It is not about big or small testimony. साक्ष छोटी किंवा मोठी असं काही नसतं, It is about glorifying Jesus. पण ते एक देवाला गौरवित करण्यासाठी सारखं असतं. Amen. आमेन. You know, the Lord told me देवाने मला सांगितलं a Christian walk आणि एक ख्रिस्ती जे चाल आहे is never free from serpents and scorpions. ते कधीच ते जे सर्प आणि ते विंचू आहे त्याच्यापासून मोकळी नसते. A Christian walk एक ख्रिस्ताचं जे ख्रिस्ती लोकांचं जे can चालणं आहे never be free of serpents and scorpions. ते कधीच सर्प आणि विंचून विरहित असतं. ऐसा लग रहा बाप रे बहुत खतरनाक है अपना लाइफ. But I'll tell you the truth. पण मी तुम्हाला सत्य सांगतो A Christian walk is आणि जे ख्रिस्ती जे चाल आहे trampling over serpents and आमेन, scorpions. ते नेहमी आणि सर्प आणि त्या विंचूवर तुडवून चालणं असतं. आमेन. A Christian walk is not free but to trample upon them and walk ahead. आमेन. ख्रिस्ती जी चाल आहे ती नेहमी त्या सर्प आणि विंचूला तुडवत चालणं असतं. God never said problems will never come. देव असं कधीच म्हणाला नाही की तुमच्यामध्ये काही समस्या येणार God नाही. never said the devil will never attack. तो कधीच म्हटला नाही की सैतान तुमच्यावर हल्ला करणार नाही. God never said storms will never come. तो असं कधी बोलला नाही की तुमच्या जीवनात वादळ येणार नाहीत. But he said you will trample upon all of them and Amen. move ahead. पण देव असं बोलला की या सर्वांना तुडवून तुम्ही पुढे जाता. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. That's the authority God gave. हा अधिकार देवाने आपल्याला दिलेला आहे. He said, I give you authority for what? मी तुम्हाला अधिकार दिलाय कशासाठी. To trample all over serpents and आमेन. scorpions. त्या सर्व विंचू आणि सर्पांना तुडवत पुढे जाण्याचा. And what will happen? मग काय घडेल तसं. They will keep biting you. ते तुम्हाला चावत राहतील, They will keep troubling you. ते तुम्हाला त्रास देत राहतील. ऐसा बोला क्या? असं बोललाय का. God said, and nothing shall Amen. harm you. आमेन. आणि देव म्हटलाय की त्याच्याने तुम्हाला कुठलाच घात होणार नाही. कोई भी चीज आपको घात नहीं करेगी या Amen. आपके विरुद्ध नहीं जाएगी. Hallelujah. कुठलीही गोष्ट तुम्हाला बाधणार नाही. आमेन. Hallelujah. So don't expect my life will be full of bed of roses. कुछ नहीं होने वाला है, सब अच्छा चलेगा. Praise God. Go for that faith. अशा विश्वासाने तुम्ही पुढे जाऊ शकता. But you will go trampling over serpents and आमेन. scorpions. पण हे लक्षात घ्या की तुम्ही त्या सर्पावर आणि विंचूवर तुडवत चाललेला आहात. Hallelujah. आमेन. Hallelujah. You know, tonight, आज रात्री we don't have much time, so in 15 minutes we are going to close. आज आपल्याकडे वेळ नाहीये पण आपण थोडक्यात सांगणार आहोत. Something I found in the Bible काहीतरी मला त्या पवित्र शास्त्रामध्ये सापडले which really blessed me. की जेणेकरून मी खरंच आशीर्वादित झालो. How many believe in grace?
किती जण त्या कृपेवर विश्वास ठेवतात? How many believe in grace? किती जण त्या कृपेवर विश्वास ठेवतात? I believe in grace. मी विश्वास ठेवतो I believe that I was saved by grace. आणि मी विश्वास ठेवतो त्या कृपेद्वारे माझं तारण झालं. I believe I am healthy because of His grace. आणि मी विश्वास ठेवतो की त्याच्या कृपेद्वारेच मी आरोग्यदायी आहे, मी निरोगी I आहे. believe whatever blessings I have is because of His grace. आमेन. आणि जे काही आशीर्वाद माझ्याकडे आहेत ते त्याच्या कृपेद्वारे आहेत. I believe whatever I am is by His grace. आणि जे काही मी आज आहे ते त्याच्या कृपेद्वारेच आहे. But something that I found which really blessed me. पण तरीही मला काहीतरी सापडले जेणेकरून मी खूप आशीर्वादित झालो. The Bible says in Ephesians 2:8 and 9, आणि इफिस्करस 2:8-9 मध्ये for सांगतो, by His grace we are saved through faith. आणि त्याच्या विश्वासात आपल्या विश्वासाद्वारे त्याच्या कृपेद्वारे आपलं तारण झालेलं आहे. You entered Christian life by grace. आणि कृपेद्वारे तुम्ही त्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. You believe? तुम्ही विश्वास ठेवता? You entered Christian life by grace. तुम्ही त्या ख्रिस्ती जीवनामध्ये त्याच्या कृपेद्वारे प्रवेश केलेला आहे. You did not do anything. You did not do anything. तुम्ही काही केलेलं नाही. It was without you. ते सर्व तुमच्या करण्याशिवाय आहे. Not one work you did. एकही काम त्याच्यासाठी तुम्ही केलेलं नाही. You cannot earn your salvation. तुम्ही तुमचं तारण कमावलेलं नाही. You entered in it by His grace. तुम्ही त्या तारणामध्ये प्रवेश केलाय त्याच्या कृपेद्वारे. That grace is free for you, ती कृपा तुमच्यासाठी मोफत होती. but it was not free for Jesus. पण तीच कृपा येशू ख्रिस्तासाठी मोफत नव्हती. He paid, that's why I got it free. आमेन. त्याने त्याची किंमत भरली म्हणून मला ते मोफत मिळालेलं The आहे. cross is the open door for the grace of God to come upon me. आणि ते क्रूस जो आहे ते माझ्यासाठी ते प्रवेशद्वार होतं जेणेकरून ती कृपा माझ्या जीवनात यावी. We all came to God through the cross. आमेन. आणि त्या क्रूसाद्वारे आपण ख्रिस्तामध्ये आलेलो We आहे, all देवामध्ये came आलेलो to आहे. God through that grace. आणि त्या परमेश्वरामध्ये कृपेद्वारे आपण प्रवेश केलेला आहे. What you are, what I am is because of His grace. आम्ही जे काही तुम्ही आणि मी आज आहे त्याच्या कृपेद्वारे आहोत. What is grace? मग ही कृपा म्हणजे काय? What is the meaning of grace? मग त्याचा अर्थ काय आहे? Grace means कृपा म्हणजे unmerited or unearned favor. आमेन. न कमवलेला आपली कृपा, यानी कि अनुग्रह. ऐसा अनुग्रह जो मैंने कमाया ही नहीं, ऐसा जीवन जो मैंने कमाया ही नहीं, ऐसे आशीष जो मैंने कमाए नहीं, ऐसा जो भी है वो मैंने कमाया नहीं, वो मुझे मुफ्त दिया गया. आमेन. वो मैं योग्य नहीं था फिर भी मुझे मिला. उसको आमेन. कहते हैं ग्रेस. त्याला म्हणतात कृपा. जे मी कमवलं नाही पण मला ते मोफत मिळालेलं आहे. I told you the difference between grace and mercy. मी तुम्हाला अगोदर ती कृपा आणि ती दया त्याच्यामधला फरक सांगितलेला आहे. Mercy means दया म्हणजे the things that were supposed to come upon me, ज्या गोष्टी माझ्यावर यायच्या होत्या by His mercy did not come upon me. त्याच्या दयेने त्या माझ्यावर आल्या नाहीत. The punishment should have come upon me. जी शिक्षा माझ्यावर यायची होती, Judgment should have come upon me. जो न्याय माझ्यावर यायचा होता, Death should have come upon me. तो जो मृत्यू आहे, मरण जे आहे ते माझ्यावर यायचं होतं, But it did not come upon me. पण ते माझ्यावर आलं नाही. Why? का? Because of His mercy. त्याच्या दयेमुळे. His mercy set me free from those things which were supposed to come upon me. आणि त्याच्या दयेमुळे ज्या गोष्टी माझ्यावर यायच्या होत्या त्याच्यापासून मी वाचलो. Then what is grace? मग कृपा काय आहे? Grace means कृपा म्हणजे those things which were not supposed to come upon me, ज्या गोष्टी माझ्यावर यायच्या नव्हत्या that came upon me. त्या माझ्यावर आल्या. Blessings should not have come upon me. आशीर्वाद माझ्यावर यायचे नव्हते. Health should not have come upon me. आरोग्य माझ्यावर यायचं नव्हतं. Prosperity should not have come upon me. समृद्धी माझ्यावर यायची नव्हती. But grace brought it. पण त्या कृपेद्वारे हे सर्व मला मिळालं, माझ्यावर आलं. Are you understanding? तुम्हाला समजतंय का? Grace brought those things which I did not deserve. आणि त्या कृपेमुळे ज्या गोष्टींच्या योग्यतेचा मी नव्हतो त्या मला मिळाल्या. And mercy stopped those things which I deserved. आणि ज्या गोष्टीच्या योग्यतेचा किंवा त्या शिक्षेच्या साठी मी होतो त्या गोष्टी त्या दयेमुळे माझ्यावर आल्या नाहीत. That's why God says goodness and mercy.
आणि म्हणून देव म्हणतो माझा चांगुलपणा, माझी दया आणि माझी कृपा. Mercy means जो डेविल ने रखा है मेरे लिए वो मेरे पे नहीं आएगा. आमेन, हालेलुया. जजमेंट डेविल रखा है मेरे लिए नहीं आएगा. बीमारी डेविल Hallelujah, रखा है Jesus. नहीं आएगा. तकलीफ रखा है नहीं आएगा. कर्जा रखा है नहीं आएगा. God says my mercy will follow you all the days of your life. आमेन. माझी दया नेहमी तुमच्या मागे असेल. Hallelujah. Hallelujah. Glory to God. सर्व गौरव What is goodness? मग चांगुलपणा देवाचा म्हणजे काय His आहे? grace. त्याची कृपा, Grace and mercy will follow all the days of my life. त्याची दया, त्याची कृपा पूर्ण आयुष्यभर आपल्या मागे असेल. Hallelujah. हालेलुया. What I deserve will never come upon me. आणि ज्या योग्यतेचा मी होतो ते माझ्यावर कधीच येणार नाही. What I never deserved because of Jesus came upon me. आमेन. पण ज्या योग्यतेचा मी होतो, पण येशू ख्रिस्ता ज्या योग्यतेचा मी नव्हतो त्या गोष्टी ख्रिस्ताद्वारे माझ्यावर आल्यात. But there is one thing which I saw in the Bible. पण एक गोष्ट मी पवित्र शास्त्रामध्ये पाहिली And I was really touched when the Holy Spirit said, आणि जेव्हा ते पवित्र आत्म्याने मला सांगितलं, मला ते खूप स्पर्श झालं. the Lord Holy Spirit said, पवित्र आत्मा मला म्हणाला, my people, माझी लोक, listen to this very carefully. My people माझी लोक are not enjoying ते आनंद घेत नाहीयेत. the things that I kept for them. ज्या गोष्टी मी त्यांच्यासाठी ठेवल्यात त्या गोष्टींचा ते आनंदच घेत नाहीये. My people are not enjoying the benefits of the cross. आणि त्या क्रूसाचे जे काही फायदे आहेत त्याचा आनंद माझी लेकरं घेत नाहीये. My children are not able to enjoy what has been freely given unto them in Christ Jesus. आणि येशू ख्रिस्तामध्ये जे काही मोफत त्यांच्यासाठी ठेवले त्या गोष्टीच त्या घेत नाही, त्याचा आनंद ते घेत नाहीयेत. Do you know why? तुम्हाला माहिती आहे का? And this word just came in my heart like a big banner. आणि ते शब्द One ते word. पूर्ण एका बॅनर प्रमाणे माझ्या समोर आले. That one word came like a big banner. आणि तो एकच शब्द, ते कारण माझ्या समोर एक आलं. And that word is called ignorance. आणि ते होतं दुर्लक्ष करणे. Not durlaksha, ajnanta. Ignorance. Ajnanta. My people are ignorant of many things. माझी लेकरं अनेक गोष्टींमध्ये अज्ञान आहे. That's why they cannot enjoy the benefits of the cross. आणि त्यामुळेच त्या क्रूसावरच्या सर्व आशीर्वादांचा ते फायदा घेऊ शकत नाहीये, And that is आनंद what- घेऊ शकत That's नाहीये. what the Lord told me. This ignorance is such a powerful tool the devil is using today. आणि म्हणून मला देवाने सांगितलं या अज्ञानतेचा सैतान खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. Ignorance is an area where devil can work. आणि ही अज्ञानताच आहे जिथं सैतान मोठ्या प्रमाणात काम करत आहे. It's very dangerous. ती खूप घातक आहे. It will never give you access to the blessings. आणि ती अज्ञानता तुम्हाला त्या आशीर्वादांकडे जाण्याचा मार्ग देत नाही. You know, God hates ignorance. आणि देव जो आहे या अज्ञानतेचा द्वेष करतो. You may say, no Lord, but मैं ignorant हूँ प्रभु, मैं नहीं जानता था, मुझ पर दया कर. Yes, God will have mercy. हो, देव तुमच्या दया करेल. He will have mercy upon those who are sitting outside in the world. आणि जे जगामध्ये बसलेले आहेत त्यांच्यावर देव नक्कीच दया करेल. But not for those who are already in Christ. पण जे अगोदरच ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यावर नाही. For those who are in Christ, ignorance will be a danger. पण जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यासाठी ते अज्ञानता खूप घातक आहे. For those who are in Christ, ignorance is a blockage to access the blessings of God. आणि ती अज्ञानता जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यासाठी त्या आशीर्वादांच्या मार्गामध्ये एक अडखळण आहे. You cannot say, Lord, I did not know. God says, I give you the Bible. आणि तुम्ही तर म्हणताल की परमेश्वर मला हे माहित नव्हतं, पण देव म्हणतो मी तुम्हाला वचन दिलेलं आहे. I give you my spirit. मी माझा आत्मा तुम्हाला दिलेला आहे. I give you a church. मी तुम्हाला मंडळी दिलेली I give you a आहे. pastor. मी तुम्हाला एक पाळक दिलेला आहे. You cannot give me reasons that I was ignorant, Lord, I did not know. आणि म्हणून तुम्ही कारण देऊ शकत नाही की परमेश्वरा मला माहित नव्हतं. If you have the word, जर तुमच्याकडे शब्द आहे, if you have the Holy Spirit, जर तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे, if you have the church, जर तुमच्याकडे मंडळी आहे, if you have the pastor, जर तुमच्याकडे पाळक आहे, you cannot say, I was ignorant. मग तुम्ही असं म्हणूच शकत नाही की मी अज्ञान होतो या And भागामध्ये. that's why the devil keeps people away from the church. आणि म्हणूनच मग सैतान लोकांना मंडळीपासून लांब He ठेवतो. keeps them away from the word.
तो त्यांना त्या देवाच्या वचनापासून लांब ठेवतो He keeps them away from fellowshipping with the Holy Spirit. आणि लोकांबरोबर सहभागिता करण्यापासून तो त्यांना लांब ठेवतो पवित्र आत्मा के साथ. पवित्र आत्म्याबरोबर. You'll never let them worship and have fellowship with the Holy Spirit. आणि मग तो काय करतो सैतान त्यांना कधीच पवित्र आत्म्यामध्ये त्याची आराधना करण्यासाठी किंवा सहभागितामध्ये येण्यासाठी राखून ठेवत नाही. क्यों नहीं करता है? What is he trying to achieve? आणि त्याच्यातून तो काय मिळवत असतो? Ignorance. अज्ञानता. Ignorance for God's children. देवाच्या लेकरांमध्ये अज्ञानता Because देवासाठी. the more God's children remain ignorant, आणि जेवढं देवाची लेकरं अज्ञान राहतील उतना वो उनके जीवन पे कार्य कर सकता है. तेवढंच तो त्यांच्या जीवनामध्ये कार्य करेल. When the word of God is missing in certain area, आणि काही जीवनाच्या भागामध्ये देवाचं वचन नसेल that area is ruled by the devil. मग तो भागामध्ये सैतान काम करतो, राज्य करतो. Remember this. हे लक्षात ठेवा. When any area is not under God's control, आणि जो जीवनातला भाग तुमचा देवाच्या नियंत्रणामध्ये नसेल, where that area is not with God's light, जिथे देवाचा प्रकाश नसेल, that area तो is भाग ruled by the devil. तो भाग मग सैतानाच्या नियंत्रणाखाली असतो. तिथे सैतान राज्य करतो. ना आप बोलोगे पास्टर ऐसा थोड़ी है, मैं तो प्रभु में हूँ, मेरे अंदर तो प्रभु यीशु है, मेरे अंदर तो पवित्र आत्मा है, मैं कलसी में आता हूँ, मैं चर्च में आता हूँ, ये सब ठीक है, लेकिन बहुत सारा भाग अभी भी हम लोग ने परमेश्वर के अधीन नहीं किया है. There are many areas where you don't know what God speaks about. अनेक असे जीवनातले तुमचे भाग आहेत ज्याविषयी देव बोलत आहे. And because of that ignorance in that area, the devil is ruling in that area. आणि त्या भागाचा अज्ञानतेमुळे सैतान तिथे राज्य करत आहे. I'll give an example. मी एक उदाहरण देतो. You know, many people believe, ठीक है, sickness ठीक है, चलता है, आज 2 दिन में हो जाएगा. I will accept this sickness. आणि या आजाराचा मी स्वीकार करतो. ठीक है, कुछ नहीं होता है, इसमें क्या होता है, आने दो बीमार, no problem. I'm telling you, मी तुम्हाला सांगतो they have not understood the healing work of Jesus on the cross. त्यांनी त्या क्रुसावरचं जे येशू ख्रिस्ताचं आरोग्याचं काम आहे ते अजून जाणलंच नाही. God told me something very, very powerful. आणि देवाने खूप सामर्थ्यशाली गोष्ट मला And in सांगितली. the afternoon, I was doing it continuously. आणि जसं देवाने मला सांगितलं दुपारी मी पूर्ण निरंतर ते करत होतो. God said, देव म्हणाला whatever is the work of the devil, जे काही सैतानाचं काम आहे, sin, पाप, sickness, आजार, curse, शाप, death, मरण, poverty, गरिबी, debts, कर्ज, depression, निराशा. God said, when you look at it, आणि देव म्हणाला की जेव्हा तुम्ही या गोष्टींकडे पाहता, when you look at it, जेव्हा तुम्ही त्या गोष्टींकडे पाहता, look at it with hatred. तुम्ही त्याच्याकडे त्या द्वेषाने पहा. You hate that thing. तुम्ही त्या सर्व गोष्टींचा द्वेष करा. Hate that sin. त्या पापाचा द्वेष करा. Hate that sickness. त्या आजाराचा द्वेष करा. Hate that curse. त्या शापाचा वो द्वेष करा. शाप का द्वेष करो, वो मरण का द्वेष करो. If you see someone dying, hate that death. त्या मरणाचे तुम्ही द्वेष करा. You know, hatred, जो द्वेष आहे, you think ना God में hatred थोड़ी है ना pastor, प्रभु में थोड़ी है. You know, Bible says even God hates sin. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं द्वेष करतो देव त्या पापाचा. बाइबल कहता है कि प्रभु पाप का द्वेष करता है. द्वेष का Amen. मतलब, you know what is द्वेष? I hate it. I will not allow it. I will not let it. एक एग्जाम्पल देता हूं. अगर आपके घर में मरा हुआ चूहा पड़ा है तो क्या करोगे आप? I love it, pastor. I will not let it go. That sickness is like the dead rat. आणि तो आजार सुद्धा त्या मेलेल्या त्या उंदरासारखा आहे. That problem is like the dead rat. आणि ती समस्या सुद्धा त्या मेलेल्या उंदरासारखी आहे. Now tell me, will you keep it or you hate it? आता मला सांगा तुम्ही ते ठेवणार की त्याला काढून टाकणार बाहेर? Dead rat, all of us hate. त्या मेलेल्या उंदराचा आपण सर्व द्वेष करतो ना? करेक्ट ना? 1 मिनट भी नहीं रखते घर में. जिंदा क्या, मरा हुआ क्या है, रखते ही नहीं है ना. God clearly said, if you keep it, that means you love it.
आणि देवाने मला स्पष्ट सांगितलं, तुम्ही ते ठेवताय याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय, If you keep, तुम्हाला ते आवडत आहे. if you keep that sickness, that means you love it. आणि तुम्ही तो आजार तुमच्यामध्ये ठेवताय याचा अर्थ तुम्हाला तो आजार आवडतोय. If you keep that problem, that means you love it. तुम्हाला ती समस्या आवडतीये याचा अर्थ तुम्हाला ती समस्या आवडतीये, If you त्याच्यावर तुम्ही love प्रेम to be करताय. under the debts, that means you love it. आणि तुम्हाला कर्जामध्ये राहणं आवडतंय याचा अर्थ तुम्हाला ते आवडतंय. If you don't like it, जर तुम्हाला ते आवडत नाही then hate it. मग त्याचा द्वेष करा. Now I'll tell you something. Whatever you hate, ज्या गोष्टींचा तुम्ही द्वेष करता, it will die. आमेन, ते नक्कीच मरणार. Use this formula. आणि हे तत्व वापरा तुमच्या जीवनामध्ये. Whatever you hate, ज्या गोष्टीचा तुम्ही द्वेष करता it will die. ते नक्कीच मरणार. Now what will you hate? मग कुठल्या गोष्टींचा तुम्ही द्वेष करणार? Blessings. Yeah. कितना blessings मिल रहा उसको. I hate it. Huh? It will never come upon you. जर तुम्ही दुसऱ्यांचे आशीर्वाद बघून तुम्ही म्हणता की मी द्वेष करतो, तर ते आशीर्वाद तुमच्यावर कधी येणार नाहीत. इसको कैसा इतना ऊपर जा रहा है, अच्छा नहीं लग रहा है, आई एम हेटिंग इट. इट विल नेवर कम अपॉन यू. मग ते आशीर्वाद तुमच्यावर कधीच येणार नाहीत. बट इफ यू से, पण जर तुम्ही म्हणालात आय लव्ह व्हॉट गॉड इज डूइंग इन हिज लाइफ, की जर तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीकडे बघून की मला खूप आवडते, देव त्याच्या जीवनामध्ये किती छान काम करत आहे, the same thing will come upon you. मग तीच गोष्ट तुमच्या जीवनात येईल. If you see some sick man जर तुम्ही कुठल्या आजारी व्यक्तीला पाहिलं and we say, Lord, I hate the sickness in this man, आणि जर तुम्ही म्हणताय की या मनुष्यामध्ये असणाऱ्या आजाराचा मी द्वेष करतो, that sickness will die. आमेन, तो आजार नक्कीच मरेल. Because you know what to love and what to hate. कारण तुम्हाला माहिती आहे कोणावर प्रीती करायची आणि कोणाचा द्वेष किस चीज करायचा. के लिए प्रीति करने का और किस चीज पे प्रीति नहीं करने का. जो परमेश्वर का है प्रीति करो, जो परमेश्वर की ओर से नहीं है hate it and hate it to the heart. आणि पूर्ण हृदयाने अंत करणारे त्याचा द्वेष करा. Hallelujah. Amen. What you hate will die. आमेन. आणि ज्या कुठल्या गोष्टीचा तुम्ही द्वेष करता ती नक्कीच मरेल. What you love will prosper. आणि ज्या गोष्टीवर तुम्ही प्रीती कराल ती नक्कीच समृद्ध होईल. Praise God. हालेलुया. You want prosperity, start loving those things. आमेन. आणि जर तुम्हाला समृद्धी हवी, त्या गोष्टीवर तुम्ही प्रीती करायला सुरुवात करा. If you want a healthy life, start loving a person who is healthy. जर तुम्हाला निरोगी शरीर हवंय, आरोग्य हवंय, तर त्या निरोगी व्यक्तीवर प्रीती कैसा करा. बीमार पड़ा, देखो मैंने बोला था ये बीमार पड़ने वाला, मेरे को मालूम था ये गलत ही आदमी है, ये बीमारी पड़ेगा. That same sickness will come upon you. मग तोच आजार तुमच्यावर पण येईल. I am telling you under the power of the Holy Ghost. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली मी तुम्हाला Never सांगतो, condemn anyone for whatever they are, however they are, still never condemn. आणि जे समोरचा व्यक्ती कसाही असू दे, तुम्ही त्याचा द्वेष कधी करू नका. You may be better than them. तुम्ही कदाचित त्यांच्यापेक्षा उत्तम असाल You may have a better status in society. आणि तुमचं जे काय सोसायटीमध्ये मानपान असेल तो उत्तम असेल. Irrespective of that, still love. या सर्व गोष्टींच्या पेक्षा तुम्ही त्याच्यावर प्रीती करा. My riches, my rich है, तुम थोड़ा कम है मेरे से. God will see all your riches is drained out. देव बघून घेईल की तुमची सर्व श्रीमंती निघून जाईल. God नहीं निकालेगा. वो ग्रेस जब निकल जाता है, everything collapses. आणि देवाची कृपा जेव्हा निघून जाते, त्या सर्व गोष्टी ढासळतात. Do you know Petra, you know, he rejected Jesus 3 times. त्याने देवाचा नकार केला 3 वेळा. Why? का? There was no grace upon him. कारण तेव्हा त्याच्यावर कृपा नव्हती. Do you know when that grace is there? That's why I tell you, I always believe in grace. आणि म्हणून मी नेहमी देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतो. Because grace है इसलिए आज हम लोग हैं. आणि देवाची कृपा आहे म्हणून आज आपण ये आहोत. अगर प्रभु ने निकाल दिया तो हम लोग उसको रिजेक्ट कर देंगे. जर त्याने त्याची कृपा आपल्यावरनं काढून टाकली तर आपण त्याचा नकार करू. हम लोग बोल नहीं, मेरे को मालूम है सच्चाई, सत्य मालूम है, सत्य मालूम ठीक है, लेकिन उसकी कृपा की वजह से हम लोग खड़े हैं. अगर Amen. उसने वो कृपा निकाल दिया तो हम लोग सब गिर जाएंगे. सो ऑलवेज लुक टू हिम. आणि म्हणून त्याच्याकडे नेहमी पहा. Always look to his grace. त्याच्या कृपेकडे नेहमी पाहत राहा. The grace that came through the cross. आमेन. ज्या क्रूसाकडनं ती कृपा आली,
the grace that came through the cross, आणि ती क्रुसाकडनं ती कृपा आली the provision that came through the cross, आणि जे पुरवठा आला तो त्या क्रुसा करून आलेला आहे. everything came through the cross. सर्व काही त्या क्रुसापासून आपल्याला मिळालेलं आहे. The foundation of Christian life is a cross. आमेन. आणि ख्रिस्ती जीवनाचा पायाच तो क्रूस आहे. Hallelujah. The Hallelujah. foundation of Christian life is the finished work of Jesus Christ. आमेन. आणि ख्रिस्ती जीवनाचा पायाच येशू ख्रिस्ताने क्रुसावर केलेल्या पूर्ण कार्य आहे. When I'm walking, जेव्हा मी चालत आहे I am not doing anything. मी काहीच करत नाहीये, When I'm walking, पण जेव्हा मी चालत आहे I am walking this Christian walk on the done work of Christ. आमेन. म्हणजेच काय तर मी ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या त्या कामावर मी चालत आहे. हे ख्रिस्ती जीवन, Christian life does not say do. ख्रिस्तीला जीवन जे आहे आपल्याला हे करा हे करा हे करा असं सांगत नाही. Christian life is done. खत्म हो गया, पूरा हो आमेन, गया, आमेन. पूरा हो गया. आमेन. पण Amen. ख्रिस्ती जीवन आहे की पूर्ण झालं प्रभु ये- पूर्ण केलेलं ये आहे. करूं क्या? प्रभु कहता है बंद, खत्म हो गया. आमेन. प्रभु ये खत्म हो गया. यस. अरे आमेन. लॉर्ड, मेरे लिए कुछ नहीं बचा है तेरे आमेन, लिए. तेरे लिए सिर्फ हालेलुया. क्रूस के ऊपर विश्वास से जाके विश्वास से लेना, इतना ही बचा है. यस. आमेन. Hallelujah. Nothing is remaining for you to be done. आणि काही करण्यासाठी आता तुमच्याकडे नाही आहे. But the problem is God's children are ignorant. पण समस्या हीच आहे की देवाची लेकरं अज्ञान आहेत. ये अज्ञानता क्रूस का बेनिफिट्स हमारे ऊपर आने नहीं देता है. आणि हे अज्ञानताच आपल्याला क्रुसावरचं जे काही फायदे आहेत आपल्यापर्यंत येऊ देत नाही. Are you understanding what I'm saying? The devil keeps God's children ignorant of God's word. आणि सैतानच देवाच्या लेकरांना त्या वचनापासून अज्ञान ठेवतो. हम लोग बोलते हैं नहीं ना पास्टर, बहुत बिजी है सैटरडे संडे. अभी तो संडे भी शुरू है. अभी तो आई डोंट नो क्या रीजन देंगे लोग. 2 दिन आने का पास्टर, इतना कितना टाइम इतना देते हैं क्या प्रभु को? प्रभु भी नहीं बोलता है बाइबल में इतना टाइम दो मेरे को. प्रभु तो कहता है पूरा लाइफ दे दो. अभी बोलो. आमेन. No, I'm just joking, okay? The thing is, the devil keeps people of God away from the word. पण सैतान काय करतो? देवाच्या लेकरांना त्याच्या वचनापासून दूर ठेवतो. God says, I give you my ते म्हणतो word, मी वचन तुम्हाला दिलेलं आहे, I give you my Holy Spirit, मी माझा पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला I आहे, gave you a Bible believing church, आणि मी विश्वासणारी मंडळी तुम्हाला दिलेली I आहे, gave you a Bible believing pastor, आणि एक पाळक दिलेला आहे जो वचनावर तुम्हाला बांधत आहे, I gave you a Bible believing congregation. आणि मी ती मंडळी तुम्हाला दिली, ती लोक तुम्हाला दिली जी विश्वासणारी आहेत. Now you are without excuse. आता तुमच्याकडे कुठलेच काहीतरी कारण नाहीयेत. Amen. हालेलुया. God wants to feed you देवाला तुम्हाला भरवायचं आहे continuously. सतत, Praise निरंतर. God. By what? कशाने भरवायचं? By His knowledge. आमेन. त्याच्या ज्ञानाने. What knowledge? कुठलं ज्ञान? The basic knowledge what comes, what Jesus did on the cross for me. That is the basic knowledge. आणि जे पातळीचं शिक्षण आहे, बेसिक आहे, की ख्रिस्ताने तुमच्यासाठी क्रुसावर काय केलं त्या ज्ञानाने. We must seek that first. आपण प्रथम त्या ज्ञानाचा शोध केला पाहिजे. Paul बोलता है, Paul कहता है, प्रभु मुझे और कुछ नहीं जानना है प्रभु. ना मुझे कोई रिसर्च करना है, ना मुझे कोई मेडिकल में जाना है, ना मुझे कोई इंजीनियरिंग में जाना है, ना मुझे कोई बहुत बड़े हुद्दे पे जाना है. पॉल कहता है अगर मेरा एक ही उद्देश्य इस जीवन में, वो है प्रभु मैं तुझे और तेरा क्रूस को जानूं. हालेलुया. आई एम नॉट सेइंग स्टॉप ऑल एजुकेशन, स्टॉप एवरीथिंग, ऐसा नहीं है. मी असं सांगत नाही तुमचं शिक्षण थांबवा, सर्व गोष्टी Paul- तुम्ही जे करताय ते पॉल थांबवा. कहता है मेरा सबसे फर्स्ट प्रायोरिटी ये कि मैं प्रभु यीशु तुझे जानूं, आमेन. तेरा क्रूस को जानूं, Amen. तेरे क्रूस पे जो तूने किया उसको जानूं. तूने क्या किया प्रभु Hallelujah. इसे मेरे लिए. हालेलुया. दिस नॉलेज, बेसिक नॉलेज, द डेविल कीप्स यू अवे. आणि हे जे पातळीचं शिक्षण आहे, मूलभूत शिक्षण आहे, त्याच्यापासून सैतान तुम्हाला वेगळं ठेवतो, And लांब ठेवतो. that's why the children of God are not able to enjoy even the basic blessings of God's word. आणि म्हणूनच देवाची लेकरं जे पातळीचे मूलभूत जे आशीर्वाद आहेत त्याच्यापासून लांब राहतात. These blessings are covenant blessings. आणि ते कराराचे आशीर्वाद आहेत. करार का आशीर्वाद है, उसको कोई नहीं रद्द कर सकता है. उसको एक ही आदमी रद्द कर सकता है, मैं खुद.
आपण स्वतः. और कैसे? कसं? न जान के. ते न जाणता. I'll give an example. अगर आपका बहुत बड़ा बंगला है, आपके बंगले में 25 खोलियां हैं, आप एक खोली में रहते हो, पूरा बंगला पूरा प्रकाश से भरा है, लाइट से भरा है, पूरा एकदम सब जगह ब्राइटनेस किया है, वो एक खोली में जहां पे आप रहते हो अंधकार है. आप बोलेंगे नहीं प्रभु मैं तो अंधकार में रह रहा हूं. नहीं, बाहर के लोग बोलते अरे पूरा उजाला है तुम्हारे बंगले में, सब जगह देखा सब उजाला उजाला है. लेकिन आप उस अंधकार की खोली में हो, वो वैसा है जैसा प्रभु मैं तो उस उजाले वाले बंगले में रहा हूं लेकिन मेरे आसपास सब अंधकार ही है. दैट मीन्स दैट नॉलेज which you don't have will put you in a dark room. आणि जे ज्ञान तुमच्याकडे आहे कदाचित जो ज्ञान नहीं है, नाहीये तुमच्याकडे, ते तुम्हाला त्या अंधकारात ठेवेल. अगर आपके पास वो ज्ञान है आप उजाले में आ जाएंगे. हालेलुया. I'm telling you, this ignorance is one of the biggest weapons of Satan. आणि ही जी अज्ञानता आहे सैतानाचं सर्वात मोठं एक हत्यार आहे. पास्टर सिर्फ प्रेयर करो, बाकी वो सब बाद में, वो बाद में देखेंगे आपण. सिर्फ प्रार्थना करा. आता काय पाहिजे? प्रार्थना, फक्त आरोग्य. हाँ, लेकिन क्यों आया आरोग्य? अरे सुनो, नहीं नहीं वो बाद में देखेंगे अपन. अरे प्रभु ऐसा कैसा आशीर्वादित करता वो तो समझ नहीं. पास्टर टाइम नहीं आलं, ब्लेस करा, पाठवा मला. नो, he'll bless you the moment you go out, the devil will rob it. असं जर केलं, ज्या क्षणी तुम्ही बाहेर जाता सैतान तुमचे ते आशीर्वाद घेऊन जाईल. हाँ, क्यों ज्ञान चाहिए कि जो प्रभु ने मुझे दिया है उसको मैं कैसे रखूं. आमेन. जे देवाने मला दिलंय मी ते कसं राखून ठेवू ह्याचं ज्ञान आपल्याकडे पाहिजे. जो इतना आशीष, इतने सारी चीजें मेरे लिए प्रभु ने की है, वो मेरे जीवन में आई है, अभी मैं उसका कैसे इस्तेमाल करूं, कैसे उसको रखूं. Amen. That is the Hallelujah. most important thing. You must come for the church. आणि हे जाणण्यासाठी तुम्ही नक्कीच मंडळीत आलं पाहिजे. I have not yet come to the message. It's almost 9:15. ये तो ऊपर का था, क्या बोलते हैं उसको? Starters. हाँ, मेन कोर्स अभी बाकी था, बट अभी मेन कोर्स शायद नेक्स्ट वीक जाएगा. बट आई गिव यू अ लिटिल ग्लिम्स. आई वाज टॉकिंग अबाउट ग्रेस, आणि मी कृपेविषयी बोलत होतो. बट समथिंग दैट आई सॉ इन द बाइबल आणि काहीतरी मी पवित्र शास्त्रामध्ये and पाहिलं I was super blessed की जेणेकरून मी आशीर्वादित झालो. and I declared it even upon you. आणि मी ते तुमच्यावर सुद्धा घोषित करतो. When I was praying, I declared Lord upon my church. आणि जेव्हा मी प्रार्थना करत होतो मी माझ्या मंडळीवर ते घोषित केलं. Do you know तुम्हाला माहिती आहे का that your salvation तुमचं जे तारण आहे happened because you believed in the resurrection of Jesus? तुम्ही देवाचं जे काही पुनरुत्थान झालं त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यामुळे तुमचं तारण झालं. जीसस मरने के बाद साल्वेशन नहीं आया था. जीसस पुनरुत्थान होने के बाद साल्वेशन आया. ओके, जो रोमन्स 10:9 says, रोमकरास 10:9 सांगतो, for whosoever believes in his heart जो कोणी त्यांच्या अंतकरणामध्ये विश्वास ठेवतो and confesses with his mouth आणि त्याच्या मुखाने कबूल करतो that Lord Jesus was raised from the dead, की जो आपला येशू ख्रिस्त हा तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, he shall be saved. त्याचं तारण होईल. Read Romans 10:9. रोमकरास 10:9 वाचूया आपण. Anyone, Marathi, कोणी Hindi. वाचा. Romans 10:9. रोमकरास 10:9. हाँ. फर्स्ट नाउ सबसे इंपॉर्टंट, येशू प्रभु आहे हे फर्स्ट. सेकंड, हाँ, करेक्ट. That आमेन. means two things are required. म्हणजे दोन गोष्टी गरजेच्या आहेत. उदाहरण के लिए दो चीज इंपॉर्टेंट है. एक, आप विश्वास करना चाहिए कि वो प्रभु है. दूसरा, आप ये विश्वास करना चाहिए कि वो पुनरुत्थित हुआ. प्रभु Amen. को पिता ने पुनरुत्थित किया, मरण से उठाया. करेक्ट. तो उसके बाद क्या होता है? तुम्हारा उद्धार होता है. अभी वो जो उद्धार शब्द है ना, वो उद्धार शब्द का नाम ओरिजिनल में है, उसको बोलते हैं सोटेरिया. और सोटेरिया का मतलब है सिर्फ हेवन में जाना नहीं. हेवन में तो जा रहे, लाइफ तो आ गया, परमेश्वर का जीवन आ गया, उसके साथ आशीष, चंगाई, छुटकारा, शांति, प्रीति, हर चीज परमेश्वर ने उस सोटेरिया में डाला है.
इसका मतलब सिर्फ सेव्ड हो गया, मैं बच गया पाप से, हाँ, नरक से बच गया, अभी मैं हेवन जा रहा हूं। आज मर भी गया ना, हेवन। लोगों मरने के ना, तारण के बाद ना डायरेक्टली मरने का ही सोचता है। अरे तारण के बाद जीना है पूरा लाइफ, है ना। हम लोग हाँ मेरा अभी मैं ना उद्धार हो गया मेरा, अभी मैं स्वर्ग जा सकता। अरे मरने के बाद स्वर्ग का क्यों सोच रहे हो इतना जल्दी? मरने के बाद प्रभु के लिए जीने का, सॉरी, तारण के बाद प्रभु के लिए जीने का सोचो। हम लोग मरने का सोचते हैं, जल्दी जाएंगे। There was a pastor I always remember. He said, Lord, जल्दी से बुढ़ा होके मर जाने का। अरे क्यों? क्यों जल्दी से बुढ़ा होके मर जाने का? I used to hear, Lord, why this pastor is saying like that, बुढ़ा होके मर जाने का? I said, young है, परमेश्वर के लिए जीना है, प्रभु तेरे बहुत राज्य में तेरे लोगों को लेकर आना है, इतना जल्दी क्यों मर के जाने का? नहीं, God says, सोटेरिया का मतलब आज उद्धार हुआ, परमेश्वर के राज्य में मैंने पैर रखा, अभी उसके बाद मेरा सबसे महत्वपूर्ण जीवन इस धरती पर शुरू होता है, परमेश्वर के साथ, आशीष के साथ, चंगाई के साथ, अच्छी सेहत के साथ, छुटकारा के साथ, शांति के साथ, प्रीति के साथ, परिवार के साथ, परमेश्वर के बच्चों के साथ। ये जीवन सबसे पहला इंपॉर्टेंट है। गॉड सेज डोंट मेक इट हेस्ट टू कम टू मी। आणि देव म्हणतो घाई करू नका माझ्याकडे येण्याची. हाँ, many people pray, प्रभु if my faith permits, I will not let people die. आणि जर माझ्या विश्वासाने तर मी I'm लोकांना देवाकडे पाठवणारच नाही. If my faith permits, I will not let people die. मी लोकांना मरूच देणार नाही. And I carry that faith. आणि तो विश्वास मी घेऊन चालतो. I don't want people to die. मला नकोय की लोक They मरावे. must live this earth life Amen. to the fullest. प्रत्येकाने पूर्ण हे जीवन पूरा जगावं. भरपूरी से जीना चाहिए। Amen. यीशु का जीवन भरपूरी से इस धरती पर जीना चाहिए, तब जाके हम साक्ष्य बोलते हैं, हाँ मैं जिया है परमेश्वर के लिए। Amen. Hallelujah. Now again I am not come to the topic. अभी तक टॉपिक पे नहीं आया। Now there is a verse in the Bible. एक शब्द आहे पवित्र वचन शास्त्रात. है बाइबल में, और जब मैं वो वचन पढ़ रहा था, वहां पे पुनरुत्थान के बारे में लिखा है, और वो जब मैंने पढ़ा, I was blessed. आणि जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा मी आशीर्वादित You know, झालो. पुनरुत्थान ये बहुत बड़ा और समृद्धशाली घटना है बाइबल में, क्योंकि ऐसी घटना कोई भी मनुष्य के जीवन में नहीं हुई जो यीशु के जीवन में हुई है। करेक्ट, राइट? सो पुनरुत्थान जब यीशु का हुआ, सब लोग आश्चर्यचकित हुए कि ऐसा कैसे हो गया, ऐसा कैसा यीशु पुनरुत्थित हुआ। सब लोग मरे हैं, सब लोग कब्र में है, मोसेस कब्र में है, इलाइजा उधर है, इलाइजा नहीं, एलिशा कब्र में है, ओबेदिया कब्र में है, आइज़ाया भी कब्र में, बड़े बड़े परमेश्वर के प्रॉफिट लोग सब कब्र में, यीशु कैसे उठा? सो ये एक घटना यीशु को बाकी के संदेश से जो नबी लोग थे उनसे अलग करती है। आमीन। नाउ द बाइबल सेज जो अपोस्टल्स लोग थे, प्रेषित लोग थे, वो लोग ने इस पुनरुत्थान का विटनेस किया। विटनेस को क्या बोलते हैं? साक्ष्य देखा। और वो उन्होंने देखा, जीसस को हम लोग ने देखा। बहुत सारे एक्चुअली डिसाइपल्स भाग गए थे जब क्रूस के ऊपर यीशु टांगा रहा था, सब लोग डर के भाग गए थे, लेकिन वो लोग ने पुनरुत्थान का एक्सपीरियंस किया। डू यू नो मोस्ट ऑफ द डिसाइपल्स रैन अवे एट क्रूसिफिकेशन। अनेक शिष्य तर पळून गेले त्या क्रूसाच्या वेळेस, बट दे विटनेस द रेजरेक्शन, पण त्यांनी पुनरुत्थान पाहिलं. द मोस्ट इंपॉर्टंट इव्हेंट। सर्वात मोठी ती घटना होती. I'm not saying death is not important, मी असं म्हणत नाही की ख्रिस्ताचं मरण महत्वाचं नव्हतं, but even resurrection is more important. पण पुनरुत्थान जास्त महत्वाचं होतं. क्योंकि डेथ हुआ, कारण की मरण झालं और अगर पुनरुत्थान नहीं हुआ तो आपका विश्वास कुछ फायदे का नहीं है। यानी कि मैंने फिर भी ऐसे ही मनुष्य पे विश्वास रखा जो आया, बात किया, मर गया, आया नहीं वापस, यानी कि मेरा विश्वास भी गया उसके साथ। लेकिन मैंने उस मनुष्य पे विश्वास रखा जो आया, परमेश्वर से आया, स्वर्ग से आया, परमेश्वर का संदेश लेकर आया, इस धरती पर जिया, पवित्र जीवन जिया, मर गया, गाड़ा गया, लेकिन वो रख नहीं पाया,
वो फिर से जी उठा। इसलिए आमेन। मेरा विश्वास भी जिंदा है, मेरा विश्वास भी आज काम करता है। क्यों? क्योंकि मैं ऐसे परमेश्वर पे विश्वास कर रहा हूं जो पुनरुत्थित हुआ। और अपोस्टल्स लोग ने देखा कि हम लोग क्रॉस के पहले हमारा जीवन बहुत डर में था, बहुत खतरनाक था, हम लोग डर डर के जीते थे, भागते थे। लेकिन जैसा यीशु पुनरुत्थित हुआ, हमारे जीवन में परिवर्तन हुआ, हमारा आमेन। जीवन पूरा बोल्डनेस से भर गया, हमारा जीवन पूरा उसकी आत्मा से भर गया। एंड आफ्टर दैट द अपोस्टल्स स्टार्टेड टेस्टिफाइंग अबाउट द रेजरेक्शन। आणि त्याच्यानंतर प्रेषित लोक सर्व ते साक्ष देऊ लागले पुनरुत्थानाची। सारे प्रेषित लोगों ने यीशु के पुनरुत्थान के बारे में साक्ष्य देना चालू किया। मैंने देखा है यीशु जिंदा हुआ है, मैंने देखा है यीशु से मिला हूं, मैं देखा है जब यीशु को उठाया जा रहा था मैं वहां पे था। हर एक व्यक्ति यीशु के पुनरुत्थान के बारे में साक्ष्य दे रहा था, है ना? ये बाइबल कहती है। Now I'll tell you a secret behind it. How many of you want to testify about the resurrection of Jesus? किती जणांना पुनरुत्थानाची साक्ष द्यायची, लोकांना सांगायचं आहे? The Lord clearly told me one thing. देवाने मला स्पष्टपणे एक गोष्ट सांगितली, This witnessing of the resurrection of Christ, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष देणं churches में बंद हो गया है. मंडळीमध्ये बंद झालेलं आहे। I'm telling you, churches have started replacing witnessing of Christ's resurrection with something else. आणि मंडळींनी येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे ते सांगण्याचं, त्याची साक्ष देण्याचं बंद केलेलं आहे। रद्द बदली किया है किसी और चीज से। नहीं वो ठीक है, वो सबको मालूम है, बाकी का इस पे करेंगे, बाकी के उस पे थोड़ा सा स्ट्रेस करेंगे, बाकी का मुद्दा थोड़ा उठा के रखेंगे। God says that is not my foundation. My foundation is my church must always share the witness of the resurrection of Jesus. आणि देव म्हणतो की हा माझ्या गोष्टीचा पाया नाहीये, तर पुनरुत्थान हे जाणणं हाच ख्रिस्ती जीवनाचा I पाया am आहे। challenging you today. आज मी तुम्हाला आव्हान देतो, You must be a witness of God's resurrection. आमेन, तुम्ही प्रत्येकाने देवाच्या पुनरुत्थानाचे साक्ष असलं पाहिजे। You must witness and tell everyone Jesus raised from the dead. आमेन, तुम्ही प्रत्येकाने साक्ष दिली पाहिजे, सांगितलं पाहिजे की येशू ख्रिस्त पुनरुत्थित अगर झाला। आपका विश्वास जिंदा है तो आपका जिंदा विश्वास किस पे आधारित है मालूम है? सिर्फ यीशु मरा नहीं, इसके ऊपर नहीं, यीशु मरा, गाड़ा गया और तीसरे दिन जी उठा। आज जी उठा हुआ परमेश्वर आपका पाया है। I'm telling you, that means your faith is strong. Yes. If you talk about the resurrection of Jesus, जर तुम्ही त्या येशूच्या पुनरुत्थानाविषयी बोलताय, याचा अर्थ तुमचा विश्वास हा जिवंत विश्वास आहे। and if you continue to talk about the resurrection of Jesus, आणि जर तुम्ही निरंतर त्याच्याविषयी, पुनरुत्थानाविषयी बोलता, I'll tell you something what will happen. मग नक्कीच काहीतरी घडणार आहे, ते मी तुम्हाला You सांगतो। want to know what is going to happen? तुम्हाला जाणायचं आहे का? I told you about grace. मी तुम्हाला कृपेविषयी सांगितलं, I'll tell you something what will happen. आणि मग मी तुम्हाला सांगतो की काय घडणार आहे। Open Acts chapter 4:33. Acts, प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 33 वचन. What will happen if you witness resurrection of Jesus? एक मिनट. Are you ready? Are you ready to hear? Everyone. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते। प्रेषित कौन दे रहा था? प्रेषित कौन है? apostles. John, Peter, yeah, James, and all the 12 apostles, they were giving witness आपल्या प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते. राइट? कोण देत होते? सर्व प्रेषित. पण नेक्स्ट, आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती। apostles टेस्टिमनी दे रहे, लेकिन कृपा सबके ऊपर था. Now you did not get the word, you missed the word. The Bible says the apostles, translate, the apostles witnessed the resurrection of Jesus. प्रेषितांनी येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष सांगितली, And there was a
great grace upon them all. आणि त्या सर्वांवर मोठी कृपा आली. You did not understand. Again, I'm saying, it was not grace. आणि फक्त कृपा नाही, It was great grace. सर्वात मोठी कृपा त्यांच्यावर उतरून आली. बाइबल में क्या लिखा है? आपका शब्द बाइबल में क्या लिखा है? मोठी कृपा. आपके बाइबल में क्या लिखा है? मोठी कृपा. आपके बाइबल में क्या लिखा है? सर्वात मोठी कृपा. If you want to experience the great grace, you must be a witness of the resurrection of Jesus. मग तुम्हाला सर त्या सर्वात मोठ्या कृपेचा अनुभव घ्यायचा आहे, By- तर तुम्ही ते साक्ष सांगितली By पाहिजे. grace, you just entered into salvation. आणि कृपेद्वारे तुम्ही फक्त त्या तारणामध्ये प्रवेश केला. But from that grace to greater grace, if you want to go, पण त्या कृपेवर तुम्हाला मोठ्या कृपेमध्ये प्रवेश करायचा आहे. the way is witnessing the resurrection of आमेन. Jesus. मग त्याचा मार्ग एकच आहे, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष द्या. You will enter the greater grace when you witness about Jesus. आमेन. आणि जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देताल, तुम्ही त्या सर्वात मोठ्या कृपेमध्ये प्रवेश करता. And आणि verse 34 says, verse number 34, first part says, त्यातील कोणालाही काही उणे नव्हते. when you are in that greater grace, जेव्हा तुम्ही त्या सर्वात मोठ्या कृपेमध्ये असता, you will never lack in anything. आमेन, तुम्हाला कशाचीही कमतरता नसेल. Not, Bible says, not one person had any lack. तिथं लिहिलंय की कोणालाही कशाचीच उणे नव्हते. एक भी व्यक्ति कोई भी कमतरता में नहीं था. विटनेस कौन कर रहा था? प्रेषित लोग. लेकिन सारी मोठी कृपा कुणावर आली? सर्वांवर. सर्वांवर म्हणजे कोण? जे त्या प्रेषितांबरोबर जुडले होते, त्या सर्वांवर ती मोठी कृपा आली. आमेन. आणि त्या सर्वांवर एक मोठा आशीर्वाद होता. एकही कमतरतेमध्ये नव्हते. God says, I am declaring this for you and for me and for the church. God Amen. says, this place is a place of witnessing the resurrection of Jesus, and whoever is connected with this church, a greater grace will be upon you. Amen. And you shall never lack in anything. आमेन, आमेन, आमेन. आणि ही मंडळी येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देईल, आणि जे कोणी या मंडळीशी Hallelujah. जुडले जाईल त्यांच्या जीवनामध्ये कशाचीही मोठी कृपा असेल मोठी कृपा असेल. आणि काही उणे एकही नसणार. कमतरता त्यांच्यावर नसेल. काही त्यांना उणे पडणार नाही. Say, I am under greater grace. म्हणा, मी त्या सर्वात मोठ्या कृपेच्या खाली आहे. I am under the greater grace. आमेन. And I shall lack in nothing. आणि मला काही उणे पडणार नाही. I will not lack in anything. मी कुठल्याच गोष्टीमध्ये कमी नसेल, Because I am connected कारण मी जुडलो आहे with that ministry त्या सेवेशी which gives witness जी साक्ष देते of the resurrection of Jesus. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी. Hallelujah. 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 This church is a witnessing church of the resurrection of Jesus. आणि ही मंडळी येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देणारी आहे. This church, I will never stop talking about two things. आणि या मंडळीमध्ये मी दोन गोष्टी बोलण्याचं कधीच थांबवणार नाही. One, the blood of Jesus. एक आहे येशू ख्रिस्ताचं रक्त, Second, resurrection of Jesus. आणि दुसरं आहे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. These two things I will never stop talking. I will keep talking and talking till the time you're आमेन, bored. आमेन, आमेन, आमेन. अगर आप बोर हो गए तो भी फर्क नहीं पड़ता, लेकिन फिर भी मैं बात करूंगा because that's the truth कारण हेच सत्य आहे on which I am standing. ज्याच्यावर मी उभा आहे. Hallelujah. Hallelujah. You are a witnessing, you're a person who are connected to a church that is witnessing resurrection. आमेन. आणि तुम्ही अशा मंडळीशी जुडलेले आहे जी मंडळी येशू ख्रिस्ताच्या Now पुनरुत्थानाविषयी साक्ष देते. listen. When you believe in resurrection, जेव्हा तुम्ही पुनरुत्थानामध्ये विश्वास ठेवता, you believe in resurrection, तुम्ही विश्वास ठेवता, you did not see. तुमने देखा है क्या? नहीं देखा है. मैंने भी नहीं देखा है. फिर भी मैं विश्वास कर रहा हूं. बाइबल कहता है धन्य वो लोग जिन्होंने नहीं देखा फिर भी विश्वास करते हैं. आमेन. धन्य ते लोक ज्यांनी न पाहिलं नाही तरी विश्वास ठेवतात. का? कारण मी पाहिलं नाहीये. यहुदी लोक म्हणायचे प्रभू मला दाखव, एक चिन्ह दाखव तू. ग्रीक लोक म्हणायचे हे विजडम नाहीये, मला विजडम दाखवा. यहुदी लोक म्हणायचे मला चिन्ह दाखव. तू कधी उठला? कसा उठला? थॉमस आला म्हटला कुठे प्रभू तुझे हात दाखव. तुझ्या हातामध्ये जे होल आहेत होल मला ते पाहायचंय. खरोखर तुझ्या हातामध्ये खेळ ठोकले का नाही? यहुदी लोकांना सवय होती चिन्ह मागण्याची. पण प्रभू म्हणतायत धन्य ते लोक ज्यांनी मला पाहिलं सुद्धा नाही
त्यांनी माझे हात पण नाही पाहिले, त्यांनी माझं डोकं नाही, मस्तक नाही पाहिलं, त्यांनी माझी पाठ नाही पाहिली, त्यांनी माझी छाती नाही पाहिली, पण तरीही विश्वास ठेवतात. धन्य ते लोक. यू आर ब्लेस्ड बिकॉज यू डिड नॉट सी बट येट यू आर बिलीविंग. Yes, यू आर amen. बिलीविंग ऑन द रेझरेक्शन ऑफ जीसस. आमेन. Now God says, when you believed in the resurrection, जेव्हा तुम्ही त्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवता, what was locked inside the cross is open to you now. आमेन. आणि त्या क्रूसामध्ये जे काही बंद आहे ते आता तुमच्यासाठी उघडलेलं आहे. The cross takes it everything inside. All the blessings are in the cross. सर्व आशीर्वाद त्या क्रूसामध्ये आहे. सारा चंगाई उस क्रूस के ऊपर है. आमेन. सारा आशीष उस क्रूस के ऊपर है. जीवन उस क्रूस के ऊपर है. छुटकारा उस क्रूस के ऊपर है. लेकिन जब तक मैं पुनरुत्थान पे विश्वास नहीं करूंगा वो अनलॉक नहीं होगा. If you want the health and healing, जर तुम्हाला आरोग्य हवंय, if you want those blessings, तुम्हाला ते आशीर्वाद हवे, if you want that higher life, जर तुम्हाला ते उच्च प्रतीचं जीवन if you हवंय, want that success, जर तुम्हाला ते यश हवंय, you must believe on the resurrection. मग तुम्ही त्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवलाच That पाहिजे. resurrection unlocks every blessing upon your life. आमेन. आणि ते पुनरुत्थान तुमच्या जीवनावर सर्व आशीर्वाद मोकळे करतात. Stop believing, saying that जब तक मैं नहीं करूंगा तब तक प्रभु नहीं देगा. This is the fake teaching. हे खोटं शिक्षण आहे. मैं अगर प्रार्थना नहीं करूंगा प्रभु आशीर्वाद नहीं करेगा. That's fake teaching. मैं अगर बाइबल नहीं पढ़ेगा ना प्रभु आशीष नहीं देगा. That is wrong teaching. चुकीचं शिक्षण आहे. क्रूस पर जब यीशु जा रहा था आपको ये नहीं पूछा कितना बाइबल पढ़ा, कितना प्रार्थना किया, कितना पवित्र जीवन जिया. नहीं, प्रभु कहता है तेरे बगैर मैं क्रूस के ऊपर गया है और तेरे बगैर मैं तुझे आशीर्वादित कर सकता हूं. यही कृपा है. और अब हम लोग विश्वास हो के प्रभु आज बाइबल नहीं पढ़ा, आज शायद आशीर्वाद नहीं आने वाला. नहीं नहीं, गॉड कहता है जब मैं क्रूस पे था तो मैंने पूछा भी नहीं तुझे, तो अभी क्यों वो कंडीशंस लेके आता है कि मैं आज बाइबल नहीं पढ़ा, आज प्रार्थना नहीं किया, आज पवित्र जीवन नहीं दिया, आज झगड़ा किया, मैं आशीर्वाद से टूट गया. नो, यू आर स्टिल ब्लेस्ड, तुम्ही तरी आशीर्वादित यू आर आहात. स्टिल प्रॉस्परिंग, तुम्ही तरी समृद्ध होत you are आहात. still growing. तुम्ही वाढत आहात. It does not depend on what you did not do or what you do. तुम्ही जे काय केलंय किंवा केलं नाही त्याच्यावर हे अवलंबून प्रभु का आहे. आशीर्वाद आपने क्या किया और क्या नहीं किया उसके ऊपर अवलंबन नहीं है. प्रभु का आशीर्वाद यीशु के मरने और पुनरुत्थान के ऊपर आधारित है. अगर आपने उतना ही विश्वास किया ना काफी है, काफी है. If you believe that, enough. Every day I thank Lord, I thank you that you rose from the dead. I am thanking Amen. you, Lord, that grace came because of your resurrection. हालेलुया. Amen. तेरे कृपा, तेरा पुनरुत्थान की वजह से मेरे ऊपर आया. धन्यवाद प्रभु. मैं सारे आशीष मेरे जीवन में आए तेरे पुनरुत्थान की वजह से. धन्यवाद करता हूं प्रभु. When you believe and you start witnessing this resurrection, आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता आणि त्याची साक्ष देता, great grace. सर्वात मोठी कृपा. Remember, लक्षात घ्या. बाइबल में सिर्फ एक ही जगह ग्रेट ग्रेस लिखा है. एक ही आणि जगह. पवित्र शास्त्रामध्ये फक्त एकाच ठिकाणी सर्वात मोठी कृपा असं लिहिलेलं और आहे. वो लिखा है पुनरुत्थान के बारे में. आणि ते कोशाविषयी लिहिलेलं आहे, बाकी पुनरुत्थानाविषयी. सब जगह आपको ग्रेस मिलेगा. बाकी सर्व ठिकाणी फक्त कृपा लिहिलेली आहे. लेकिन जब पुनरुत्थान की बात आती है परमेश्वर कहता है ग्रेट ग्रेस. दैट मीन्स नॉट वन मैन विल गो अगेंस्ट यू, आमेन. not one thing will be against you. Every person who will be against you, I'll tell you something. Open Deuteronomy chapter 28 verse number 2 last and then we'll close. अनुवाद 28:2. What happens when you believe in the resurrection? अनुवाद 28:2. हाँ 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 और नो ओके नो दिस इज हाफ ट्रांसलेशन. और किसी के पास है 28:2. हाँ हाँ नो स्टिल आई थिंक दैट इज नॉट द ट्रांसलेशन. आई रीड इन इंग्लिश. एनीवन हैज एनी अदर ट्रांसलेशन? किसी के पास और? अनुवाद 28:2.
Deuteronomy 28:2. Okay, I will read. And all these blessings shall come upon you. That's fine. Translate what I'm saying. And all these blessings will come upon you आणि सर्व आशीर्वाद तुझ्यावर येतील and overtake you. आणि ते भरपूरने तुझ्यावर राज्य करतील. ओवरटेक का मतलब, अच्छा, ओवरटेकिंग देखा है किसने? गाड़ी चलाते हैं हम लोग, ओवरटेकिंग का मतलब क्या है? इफ यू आर गोइंग, पीछे से एक ओवरटेक करके आगे चला गया. God says, these blessings will come upon you and it will overtake you. Now I'll tell you overtake का मतलब. You're in 2026. The blessings have already overtaken you in the future years. You will go into the month of March, you will find blessings. You will go in the month of April, overtaken blessings are there. You will enter 2027, वहां पे आशीर्वाद है. That means बाइबल कहता है आप जितना स्पीड में भाग रहे हो उससे डबल स्पीड से आपके आशीर्वाद आगे भाग रहे हैं. That means when you believe in the resurrection, you are overtaken by all the blessings in the future. अगर आप यीशु के पुनरुत्थान पे विश्वास करते हो, वो सारी आशीषें आपको भेद करने बोलते, क्या बोलते हैं, ओवरटेक करके आगे चले जाएंगी. और आप आगे चलते रहोगे. आप बोलेगे अरे मैं अप्रैल में आया, सारे आशीर्वाद दिख रहे. अरे मैं मई में आया, सारे आशीष दिख रहे. अरे ये साल खत्म हो गया, मैं आशीषित हूं. प्रभु मैं 27 में जा रहा हूं, आशीष हूं. क्यों? क्योंकि सारे आशीर्वाद आपको ओवरटेक करके चले गए. कभी जब आपने परमेश्वर के पुनरुत्थान पे विश्वास किया. हालेलुया, प्रेज गॉड. आर यू अंडरस्टैंडिंग व्हाट आई एम सेइंग? You are entitled for every blessing. You are entitled for every blessing. हर एक आशीष के लिए आप entitled हो. हर एक चंगाई के लिए आप entitled हो. हर एक अच्छी चीज के लिए आप entitled हो. Don't look at yourself saying that कल ही प्रभु गड़बड़ किया, मैंने लाइफ में इतना बड़ा गड़बड़ किया, पता नहीं प्रभु के आशीष आए हैं क्या नहीं बचे. God still continues to bless you. Amen. Hallelujah. Don't let ignorance of God's word come in your life. आणि तुमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाविषयी अज्ञान येऊ नये. होसेया 4:6 कहता है कि मेरे लोगों का नाश ज्ञान के अभाव के कारण होता है, ना कि शैतान से, ना कि बीमारी से, ना कि कर्जा से, ना कि कोई अंधकार आया इसलिए. मेरे लोगों का नाश का मतलब नरक नहीं जा रहे. नाश बोले तो वो लोग मेरे आशीर्वाद से कट ऑफ हो गए हैं. मेरा जीवन जो मैंने उनको दिया आशीषित का, मेरे जीवन में तो है लेकिन आशीष नहीं है. Are you getting me? You must read the Bible in such a way. You should know what the original context is. परमेश्वर कहता है मेरे लोग, Bible says मेरे लोग, यानी कि परमेश्वर हमारे बारे में बात कर रहा है, ना कि वर्ल्ड के बारे में, जग के बारे में नहीं. क्योंकि परमेश्वर जग के लोग को मेरे लोग नहीं कहता है, परमेश्वर उसके लोगों को मेरे लोग कहता है. और होशिया 4:6 में लिखा है मेरे लोग का नाश होता है ज्ञान के अभाव के कारण. है ना? कौन सा ज्ञान? मैं 10वीं नहीं पढ़ा, वो ज्ञान नहीं. मैं कॉलेज नहीं गया ना पास्टर, मेरे पास कहां से ज्ञान है, मेरा नाश ही होगा. नहीं, आप अनपढ़ भी रहे, परमेश्वर आपको आशीषित करेगा. आप कितने भी बड़े डॉक्टर हो या फिलोसोफर हो, परमेश्वर फिर भी आशीषित करेगा. अगर आपने नहीं भी हुआ है गलती से, जो भी चीज की वजह से, लेकिन फिर भी परमेश्वर आशीर्वादित करेगा. गॉड सेज मेरे लोगों का नाश ज्ञान के अभाव, परमेश्वर का ज्ञान के अभाव, सच्चा वचन के ज्ञान के अभाव के कारण होता है, ना कि जग का ज्ञान. जग का ज्ञान कुछ नहीं लाता है. जग का ज्ञान इधर ही रहेगा, परमेश्वर का ज्ञान स्वर्ग में भी रहेगा. आमीन. हम लोग सार्वकालिक में जाएंगे, उधर भी परमेश्वर का ज्ञान लेते रहेंगे. द बाइबल इज नॉट, आई विल नॉट से दैट इट्स अ कंप्लीट बुक, इट्स अ परफेक्ट बुक बट नॉट येट कंप्लीट. अभी तक पूरा नहीं हुआ है.
आप बोलेंगे पास्टर गलत है, गलत है। ये परिपूर्ण पुस्तक है लेकिन पूरा नहीं है, इसका आधा स्वर्ग में है। हाँ पास्टर ये क्या सुना मैंने आज, नया कुछ बोल रहे आप। डू यू नो सम ऑफ द थिंग्स इन द बाइबल आर नॉट देयर जो हेवन में है। क्योंकि बाइबल में लिखा है, योहान की लास्ट पुस्तक में, अगर ये सारी चीजें लिखी जाती थी तो परमेश्वर इस जग में जगह नहीं रहता था बुक्स लिखने के बाद रखने के लिए। किधर रखे, यीशु का काम इतना है। इसका मतलब ये बाइबल बहुत छोटा है, परिपूर्ण है, लेकिन जितना हम लोग को इस धरती पर जरूरत है परमेश्वर ने दिया है। आमीन। जब स्वर्ग जाएंगे तब उसका बहुत सारा जो नहीं लिखा है बाइबल में परमेश्वर बताएगा। आमीन, हालेलुया, प्रेज गॉड। आर यू ब्लेस्ड? से आई एम अंडर ग्रेटर ग्रेस। मी मराठी में क्या, मी मोठ्या कृपे खाली आहे आणि कुठलीही उणीव मला भासणार नाही, कारण मी अशा मंडळीशी जुडलोय जे येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देते, आणि म्हणून मी देखील येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत राहील। Hallelujah. When you go out, don't tell them how much Jesus ना बहुत तकलीफ किया। यस बताओ, लेकिन एंड भी करो स्टोरी को, एंड करो पुनरुत्थान से। उनको ये बोलो कि मेरा प्रभु कब्र में नहीं है, जी उठा है। Amen. Praise God. Hallelujah. Let's close eyes, we'll pray. Father, we thank you